नमस्कार, सुजा ग्रीन किचनमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण कच्च्या कैरीपासून आंबट, तिखट, गोड आणि चटपटीत असा जाम बनवणार आहोत. त्यासाठी मी इथे 2 कैऱ्या घेतलेल्या आहेत. याचं वजन साधारणतः पाऊण किलो आहे. तर कैरी निवडताना नेहमी गोड बघून कैरी निवडायची आहे. जर आंबट कैरी घेतली तर आपण जे साखर किंवा गूळ वापरणार आहोत त्याचं प्रमाण आपल्याला जास्त लागतं. हा जाम आपण एअरटाईट कंटेनरमध्ये वर्षभर साठवून ठेवून आरामात वापरू शकतो. लहान मुलांसाठी हा अगदीच उपयुक्त आहे. तर मुलांच्या टिफिनसाठी चपातीला लावून रोल बनवून दिलात तर मुलं अगदी आनंदाने एन्जॉय करतात. त्याचबरोबर समोसे, कचोरी यासोबतसुद्धा तुम्ही ह्या जामचा उपयोग करू शकता. तर आता मी ह्या दोन्ही कैरींची साल काढून घेतलेली आहे आणि याचे छोटे छोटे काप करून घ्यायचे आहेत. तर काप करताना एकदम बारीक बारीक आणि पातळ असे काप करायचे आहे. त्यामुळे याचा पल्प लवकर शिजतो. तर हा पल्प शिजवताना आपल्याला पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आहे. बिना पाण्याचाच हा पल्प शिजवायचा आहे. पाण्याचा अजिबात वापर केला नसल्यामुळे हा जाम वर्षभर फ्रीजच्या बाहेरही टिकून राहतो, अजिबात खराब होत नाही. तर मी इथे दोन्हीही कैरीचे पातळ आणि बारीक तुकडे करून घेतलेले आहेत आणि ते आता मी कुकरमध्ये शिजवून घेणार आहेत. कुकरमध्ये शिजवताना फक्त मी इथे जाळी ठेवलेली आहे खाली आणि त्याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे. कैरीच्या तुकड्यांमध्ये अजिबात पाणी टाकलेलं नाही आहे. तर कुकरच्या फक्त 4 शिट्ट्यांमध्ये हा पल्प आपला रेडी होणार आहे. तुम्ही बघू शकता मी फक्त 4च शिट्ट्या करून घेतलेल्या आहे आणि हे कैरीचे तुकडे अगदी व्यवस्थित शिजलेले आहेत. जर तुम्ही हाताने स्मॅश करून बघितलं तर पूर्णपणे शिजलेले आपल्याला लगेच कळतात. इथे मी काटा चमच्याच्या साहाय्याने पल्प हा स्मॅश करून घेत आहे. पूर्णपणे स्मॅश करून घ्यायचा आहे किंवा हा पल्प जरा थंड झाल्यानंतरही तुम्ही मिक्सरमधून फिरवून घेऊ शकता, म्हणजे पूर्णपणे एकजीव होईल. मी इथे फक्त काटा चमच्याच्या साहाय्याने स्मॅश करून घेतलेला आहे आणि एका पॅनमध्ये ट्रान्सफर करून घेतलेला आहे. कैरीचं जेवढं वजन आहे तेवढाच गूळ आपल्याला इथे ॲड करायचा आहे. तर कैरी मी पाऊण किलो घेतली होती, गूळही मी इथे पाऊण किलोच घेतला आहे आणि त्यानंतर थोडा वेळ आपल्याला गूळ आणि पल्प मिक्स करून रेस्टसाठी 10 मिनिटांसाठी ठेवून द्यायचं आहे. तुम्ही इथे गुळाऐवजी साखर पण वापरू शकता, पण जेव्हा तुम्ही साखर वापराल तेव्हा तुम्हाला साखर पूर्ण विरघळेपर्यंत बाजूला ठेवून द्यायचं आहे. मधल्या वेळेत आपण मसाला तयार करून घेणार आहोत. त्यासाठी मी 2 टेबलस्पून बडीशोप, 2 टेबलस्पून पिवळी मोहरी, 1 टेबलस्पून काळी मिरी, 1 टेबलस्पून जिरे, अर्धा टेबलस्पून मेथीदाणे आणि हिंग घेतलेला आहे. त्याचबरोबर काळं मीठ 2 टेबलस्पून आणि 1 टीस्पून साधं मीठ घेतलेलं आहे. तर इथे सर्व जिन्नस आपल्याला चांगले भाजून घ्यायचे आहेत. त्यामध्ये फक्त हिंग आणि काळं मीठ आपण भाजत नाही आहोत. तर इथे थोडासा धूर निघेपर्यंत आपण हे सगळे जिन्नस भाजून घेतलेला आहे आणि त्यामध्ये मी दालचिनीचा 1 इंच एवढा तुकडाही ॲड केलेला आहे. थोडा वेळ आपण हा मसाला थंड करून घेणार आहोत. मसाला थंड झाल्यानंतर मीठ आणि हिंगासहित हा सर्व मसाला आपल्याला मिक्सरमधून वाटून घ्यायचा आहे. तर मिक्सरमधून वाटताना हा मसाला आपल्याला जास्त बारीक पूड करून नाही घ्यायची आहे, तर थोडासा असा जाडसरच मसाला वाटून घ्यायचा आहे. तर त्याची टेस्ट ही खूप छान लागते. एवढ्या वेळामध्ये गूळ आणि पल्प छान मिक्स झालेला आहे. तर कैरीचं जे पाणी आहे त्याच्यामध्येच हा गूळ मिक्स होतो, पण मी इथे गूळ किसलेला नव्हता तर कापून घेतलेला होता. त्यामुळे गुळाचे काही खडे आहेत ते मी पोटॅटो स्मॅशरनी बारीक करून घेत आहे आणि पल्पचा जो मोठा मोठा पार्ट होता तो पण थोडासा मी स्मॅश करून घेत आहे. इथे आपल्याला हे मिश्रण साधारण 5 मिनिटापर्यंत शिजवून घ्यायचं आहे, जोपर्यंत गूळ पूर्णपणे विरघळत नाही आहे. पण आपल्याला याचा पाक बनवायचा नाही आहे. गूळ पूर्ण विरघळला की गॅस बंद करायचा आहे. जर तुम्ही साखर घेतली असेल तर तुम्हाला एवढा वेळ शिजवावं लागत नाही. 1 ते 2 मिनिटं पल्प आणि साखरेचं मिश्रण शिजवून घ्यायचं आणि त्यानंतर मसाले ॲड करायचे. तर आता 5 मिनिटं मी हा गूळ आणि मिश्रण शिजवून घेतलेलं आहे. तर गूळ पूर्णपणे विरघळला आहे.
या स्टेजला मी आपण जो बारीक करून घेतलेला मसाला होता त्यातले 2 मोठे मोठे स्पून मी ॲड केलेले आहेत. त्याचबरोबर त्याच्यामध्ये मी बेडगी मिरची पावडर ही 1 स्पून ॲड केलेली आहे. मसाला घातल्यावर आपल्याला 1 मिनिट अजून हे मिश्रण शिजवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर गॅस बंद करून थंड होऊ द्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता मी इथे जस्ट 1 मिनिट हे मिश्रण शिजवून घेतलेलं आहे आणि आधीच्या कन्सिस्टन्सीपेक्षा आत्ताची कन्सिस्टन्सी ही थोडीशी दाटसर झालेली आहे. तर जेव्हा हा पल्प पूर्णपणे थंड होतो त्यावेळेला अजून हे मिश्रण दाटसर होतं आहे. या स्टेजला गॅस बंद करायचा आहे. या स्टेजला याचा कलर मस्त छानसा चमकदार आणि ब्राउनिश आलेला आहे. गुळामुळे थोडा डार्क कलर येतो, साखर वापरली तर एवढा डार्क कलर येत नाही. तुम्ही बघू शकता याची कन्सिस्टन्सी आणि याचा कलरही अगदी खूपच टेम्पटिंग वाटतं आहे. कैरीचा सीझन संपण्याआधी एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला खूप खूप आवडेल. जर तुम्हाला रेसिपीज आवडत असतील तर सुजा ग्रीन किचन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओजला नक्की लाईक करा. थँक्यू.